नमस्कार, माझा कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। गणपतीच्या चौथ्या दिवशी मी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता। तर सर्वप्रथम चण्याची डाळ घेतली आहे 1.5 बाउल। त्यानंतर ती धुवून स्वच्छ कुकरमध्ये वाफवायला ठेवलेली आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर वाफवायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून वाफवायला ठेवायची। अशा प्रकारे माझी स्वच्छ धुवून झालेली आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी आता वाफवायला ठेवलेले आहे। कुकरमध्ये पाणी टाकलं होतं, हळद टाकून आता त्याच्यामध्ये पाणी टाकले होतं। त्या पाण्यामध्ये ती डाळ सर्व टाकलेली आहे। सर्व एकत्र करून कुकरला शिट्टी येण्यासाठी कुकर लावलेला आहे झाकण। त्याला 4-5 अशा छानपैकी मऊसर सुटेपर्यंत शिट्ट्या द्यायच्या। त्यानंतर 1 कप एवढा 1 वाटी म्हणजे 1 वाटी गूळ, शिजलेल्या डाळीतलं कटाचं पाणी काढून घ्यायचं कटाच्या आमटीसाठी। ती आमटी कशी करायची त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच। डाळ अशी मऊसर शिजलेली आहे। त्याच्यामध्ये गूळ टाकून ते एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोड्या वेळाने ते सर्व एकजीव झाल्यानंतर गूळ एकजीव झाल्यानंतर सर्व एका चाळणीमध्ये घेऊन त्याला स्मॅश करायचे। एकदम स्मॅश झाल्यानंतर चाळणीमधून आपलं पुरण रेडी झालेलं आहे। हे पहा कसं गूळ टाकलं मी, गूळ टाकून मिक्स केलेलं आहे। तर गॅसवरती ते एकत्र एकजीव होईपर्यंत त्याचं हे करायचं। त्यानंतर मग पुढे आपण ते एकजीव सर्व झाल्यानंतर थोड्या वेळाने 5 ते 10 मिनिटानंतर कुकरमध्ये थोडंसं वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर झाल्यानंतर वेलची मिक्स झाल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये जायफळ पण टाकू शकतो। त्यानंतर ते सर्व असं घट्ट असं पुरण आपलं रेडी झालेलं आहे। तर घट्ट पुरण रेडी झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं। चाळणीमध्ये आणि ग्लासाच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। हे असं आपलं पुरण स्मॅश करायला चालू केलेलं आहे। हे बघा, ग्लासच्या साहाय्याने एकदम पूर्ण छानपैकी मऊ डाळ झालेली शिजलेली असते म्हणून ती मग ग्लासच्या साहाय्याने मस्त ती वाटली जाते। त्याला मिक्सरची वाटायची मग वेगळी हे लागत नाही। या चाळणीच्या ह्याच्याने केल्यानंतर असं मस्त आपलं पुरण रेडी झालेलं आहे। तर आता चला तर पाहूया पुढे त्याचा आपण आता कसं बनवायचं। मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते सर्वप्रथम चाळून घ्यायचं आहे। हे बघा कसं चालत आहे। ते चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं तूप नाहीतर तेल घ्यायचं। ते मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यानंतर पाणी घ्यायचं। हे असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। पाणी घेऊन पाण्याच्या साहाय्याने आपण पीठ मळून घ्यायचं आहे। मस्त मऊसूत असं पीठ एकदम छानपैकी लुसलुसीत पुरणपोळ्या होण्यासाठी त्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे। हे बघा माझं पीठ रेडी झालेलं आहे। त्या पिठाला थोडंसं अर्धा तास ठेवायचं। अर्धा तास ठेवल्यानंतर तो छानपैकी मुरतो आणि त्याच्या पुरणपोळ्या एकदम मऊसूत होतात। असं मी अर्धा तास माझं पीठ ठेवलं होतं। आता चला दाखवते पुरणपोळ्या कशा करायच्या। सर्वप्रथम मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे। ते थोडंसं लाटून त्याच्यावरती तेवढ्याच साहाय्याने जेवढं गव्हाचं पिठाचं कणकेचा गोळा आहे तेवढंच पुरणपोळीचा गोळा घ्यायचा आणि पुरण आतमध्ये भरायचं। त्याला पूर्णपणे छानपैकी बंद करून घ्यायचं आणि आपली पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची। चला तर आपण पुरणपोळी लाटूया आपण। असं माझं पुरणाची पोळी लाटण्यास रेडी झालेली आहे।
थोडंसं पीठ लावून घ्यायचं. ही अशी माझी पुरणपोळी ही लाटत आहे. पहा, छानपैकी दाबून मी पुरणपोळी लाटायला घेतलेली आहे. ही अशी माझी पुरणपोळी लाटत आहे. पहा, लाटून झाल्यानंतर आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. चला तर पाहूया आपण आता पुरणपोळी कशी शेकवायची. छानपैकी पुरणपोळी आपली मस्त गोल अशी बनवून रेडी झालेली आहे. आता मी त्याला एक्स्ट्रा पीठ होतं तेव्हा हे करून घेतलेलं आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यावरती मी पुरणपोळी टाकलेली आहे. अशी बघा, ती पुरणपोळीला बबल्स आलेले आहे. आता ते परतवून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडला थोडंसं तेल साईडने सोडलेलं आहे. मी तेल सोडलेलं आहे. तुम्हाला तूप सोडायचं असेल तर तुम्ही तूप पण सोडू शकता. आणि अशी छानपैकी माझी पुरणपोळी फुगलेली आहे. आपण पाहू शकता अशा मस्त लुसलुसीत माझ्या पुरणपोळी रेडी झालेल्या आहेत. बघा कशी मस्त छानपैकी लुसलुसीत अशी माझी पुरणपोळी रेडी झालेली आहे. कशी मस्त रेडी झालेल्या आहेत. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि सांगा कमेंटमध्ये कशी झालेली आहे माझी पुरणपोळी. चला तर पाहूयात. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.